पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याची मोठी उत्सुकता जशी या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या समर्थकांना लागली आहे, तशीच उत्सुकता अकलूजकर मोहिते पाटील समर्थकांना देखील लागली आहे। आणि मोहिते पाटील काय निर्णय घेतात याची उत्सुकता तिकडे फलटणच्या रामराजे निंबाळकर समर्थकांना देखील लागली असल्याचं म्हटलं जात आहे। माढा मतदारसंघातून भाजपकडून यावेळी मोहिते पाटील यांनी उमेदवारीसाठी मोठा दावा केला होता। मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दाप्रमाणे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना लाखाचे मताधिक्य दिल्याने भाजपचे वरिष्ठ यावेळी मोहिते पाटील यांच्या उमेदवारीचा नक्की विचार करतील आणि माढा लोकसभा मतदारसंघातून मोहिते पाटील यांना उमेदवारी देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती। टेंभुर्णी येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीबाबत मुलाखती घेतल्या असता विद्यमान खासदार व भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांनी आपण उमेदवारीची मागणी केली नाही अशीच प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली होती। तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपण उमेदवारी मागितली असल्याचं म्हटलं होतं। मात्र तरीही भाजपकडून मोहिते पाटील यांच्या उमेदवारीचा विचार केला गेला नाही। यामागे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा मोहिते पाटील आणि अकलूजकर यांचे वर्चस्व वाढेल अशी भीती असलेल्या महायुतीतील काही नेत्यांनी झारीतील शुक्राचार्याची भूमिका बजावली असल्याचीच भावना व्यक्त होताना दिसून आली आहे। आता भाजपकडून खासदार निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्या या विरोधात केवळ भाजपात असलेले मोहिते पाटील समर्थकच नव्हे तर अनेक पक्षात विखुरले गेलेले मोहिते पाटील समर्थक धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गावभेट दौऱ्यात एकत्र येऊन मोहिते पाटील यांना जोरदार पाठिंबा व्यक्त करताना दिसून येत आहेत। तर तिकडे भाजप आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेतेही माढा मतदारसंघातील असंतोषावर लक्ष ठेवून आहेत। खासदार निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील धैर्यशील मोहिते पाटील हे गावभेट दौरे करीत आहेत। या गावभेट दौऱ्यात ते आपल्या सोबत असलेले विविध पक्षातील समर्थक जोपर्यंत मोहिते पाटील परिवारावर निष्ठा व्यक्त करीत आहेत तोपर्यंत ऐकून घेतात। मात्र जेव्हा सामान्य लोक भाजपवर अन्यथा अथवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतील अशी शंका वाटते तेव्हा मात्र मीडियाला आपले कॅमेरे बंद ठेवण्यास सांगतात। असाच अनुभव नुकताच पंढरपूर तालुक्यातील त्यांच्या गावभेट दौऱ्यात अनेकांना आलाय। तर मोहिते पाटील काही निर्णय घेणार का याची उत्सुकता फलटण तालुक्याचे रामराजे निंबाळकर समर्थक यांना लागून राहिली असल्याचं दिसून येत आहे आणि त्याला कारणही तसंच आहे। मागील लोकसभा निवडणुकीत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या विरोधात उघड भूमिका असलेले राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर आणि त्यांचे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार संजय मामा शिंदे यांना लीड देण्यात अपयशी ठरले होते। त्यामुळे मागील वेळी लाखाचं लीड दिलेले मोहिते पाटील यांनी घुमजाव केल्यास आपली गोची होईल या भीतीपोटीच रामराजे निंबाळकर आणि त्यांचे समर्थक मोहिते पाटील यांच्या भूमिकेवर लक्ष ठेवून असल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे शरद पवार हे माढा मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील या नावापेक्षा भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावाची आग्रही असल्याची चर्चा आहे। दुसरीकडे भाजपने मोहिते पाटील यांची समजूत काढणं थांबवलं असून लोकसभेला लाखाचं लीड दिल्याचे श्रेय घेणारे मोहिते पाटील हे विधानसभेला राम सातपुते यांना केवळ 2.5-3 हजार मतांनी विजयी करू शकले। यातूनच या तालुक्यात मोहिते पाटील विरोधक तितकेच प्रबळ आहेत हे लक्षात घेत या तालुक्यातील मोहिते पाटील विरोधकांना आपल्यासोबत घेण्यासाठी व्यूहरचना करीत आहेत हेच दिसून आलंय। तर देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासोबत चर्चा करीत तुम्ही शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवू इच्छित असाल तर भाजपने दिलेल्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्या असं स्पष्टपणे सुनावल्याची चर्चा आहे। यातूनच गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत रणजितसिंह मोहिते पाटील हे आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात होती। परंतु रामराजे निंबाळकर यांची भेट घेतल्यानंतरही रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या सोशल मीडिया हँडलवरील रणजितसिंह मोहिते पाटील यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतचा डीपी कायम असल्याने रणजितसिंह मोहिते पाटील हे शरद पवार यांच्याकडून लोकसभेची उमेदवारी घेणार अशी चर्चा सोशल मीडियावर होत असली तरी अजून तरी भाजपसोबत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे। तर 13 एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असून रणजितसिंह मोहिते पाटील यांनाही तर धैर्यशील मोहिते पाटील हेच उमेदवार म्हणून मैदानात उतरतील असाच विश्वास मोहिते पाटील समर्थक व्यक्त करू लागले आहेत।